सम्राट, देवयानी आपल्याला भेटायला न्याय मागण्याकरता आपल्याकडे आली होती. खरं तर ती दरबारातच आली होती, पण आपण तिथं नव्हतात, त्यामुळे मी तिला इथं घेऊन आलो. कसं आहे ना सम्राट, न्यायदेवता महत्वाची, जागा कुठली ते काही फारसं महत्वाचं नाही, नाही का? देवयानी, तू आम्हाला भेटायला आलीस, काय विशेष? हो, दादू महत्वाच्या कामासाठी शहराच्या बाहेर गेलेत. तुमची माणसं तिकडे शाळा शिफ्ट करण्याची तयारी करतायत. शाळेची बिल्डिंग अनसेफ आहे असा कांगावा करतायत. हे बघ देवयानी, आमचा जुना राजवाडा सध्याच्या इमारतीपेक्षा चौपट मोठा आहे, त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ती जागा अत्यंत योग्य आहे. दादूंच्या गैरहजेरीत एवढा मोठा निर्णय घेण्याची गरज आहे का? तुझ्या दृष्टीने प्रश्न 2-3 दिवसाचा असला तरी आम्ही मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निष्काळजी राहू शकत नाही. 2-3 दिवस? सम्राट, आपल्याला मुलांच्या सुरक्षिततेची इतकी काळजी आहे? वा. शाळेची इमारत अत्यंत धोकादायक आहे असे रिपोर्ट आहेत, त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. विश्वास ठेव. पण दीदी सर येईपर्यंत आपण वाट बघितली असती तर? तुम्ही घेता जबाबदारी निरागस जीवांची. शाळा राजे शिर्केंच्या मालकीची आहे. आम्ही लोकांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकणार नाही. शाळेची इमारत खरोखरच धोकादायक आहे अशी खात्री आहे तुम्हाला सम्राट? शाळेच्या बाबतीत तुम्हाला माहिती देण्याची आम्हाला गरज वाटत नाही नीलराज, पण मला माहिती जाणून घेण्याची गरज वाटते. देवयानी, तू आमच्यावर अविश्वास दाखवतेस. ही सगळी परिस्थिती तुमच्यामुळेच ओढवली आहे. दादूंसोबतचे सगळे वाद तुम्ही मिटवणार होतात असं तुम्ही घरी येऊन सांगितलं होतं मला. आम्ही जे बोलतो ते कधीच विसरत नाही. डीव्ही सरांना मानसिक वार्धक्य, शाळेची इमारत धोकादायक डिक्लेअर करणं हा सगळा तुमच्या सूडाचा भाग आहे. हे असं बोलून आणि आरोप करून तू तुझ्या दादूंच्या चुकांचीच पुनरावृत्ती करतेस. पण आम्ही तुझ्या मनाची अवस्था जाणतो. तुला तुझ्या शाळेच्या बाबतीत अत्यंत आत्मीयता आहे, जिव्हाळा आहे. हे बघ देवयानी, एक गोष्ट लक्षात ठेव, शाळा चांगल्या शिक्षकाने आणि विद्यार्थ्यांनी बनते, तिथल्या भिंतींनी नाही. तू सुद्धा तुझ्या दादूंसारखी चांगली शिक्षिका आहेस. नव्या जोमानं सुरुवात कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुमच्यासाठी पैशाची व्यवस्था केली जाईल. तुमच्या पळून जाण्याची व्यवस्था होईल. पुढं काय, रस्त्यावरून निवांतपणे चालण्याचे स्वातंत्र्य गमावून बसाल. आज ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्यांविषयी राग आहे, त्याच डोळ्यांमध्ये स्वतःविषयी लाज आहे. का माझ्या मुलाला फसवून मारलात? का विश्वासघात केलात? भोळा भाबडा होतो म्हणून तुमच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला हो. हा प्रकार घडल्यापासून अपराधीपणाचं ओझं घेऊनच जगतोय. ते ओझं थोडं तरी कमी व्हावं, तुमच्या लोकांचं सांत्वन करायला मला मिळावं, म्हणून इतकं लांबून मी आज इथं आलो. याचा काही उपयोग नाही. आता इथं सगळा अंधार आहे, या घरात आणि आमच्या मनातही. त्यानं तिथंच तुम्हाला गोळी घातली असती ना, तर तो वाचला असता. मी या सगळ्याचा गुन्हेगार आहे, पण शेवटपर्यंत मी त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात होतो. त्यांना सन्मार्गावर आणण्याचे माझा आटोकाट प्रयत्न होता. मान्य आहे, माझा मुलगा वाईट होता, त्याचे मार्ग सुद्धा वाईट होते, पण तो जिवंत होता ना. त्याने तुमचं ऐकलं. घरातला करता मुलगा अचानक गेल्यावर
काय आभाळ कोसळतं याची मला कल्पना आहे. आणि मला शक्य नाही तरी तुमचं सांत्वन करण्यासाठी मी इथं आलोय. माझ्याच्यानं होईल तेवढं मी करणार आहे. मी एका अर्थी तुमचा गुन्हेगार आहे. तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती मला मान्य आहे. मग तुम्हाला आमच्याबद्दल खरंच काही वाटत असेल ना तर मेहरबानी करा आणि आम्हाला आमच्या सांधारात सोडून इथून निघून जा ताबडतोब. आणखी एक मेहरबानी करा, लोकांना सन्मार्गावर आणण्याचे प्रयत्न आता सोडून द्या. इथे प्रत्येकाच्या नशिबानं तो आपापल्या वाटेने जात असतो. आता निघा इथून, उठा. जा आता, जा जा आता, जा जा उठा. राजे शिर्के. राजे शिर्केंचं नाव लावायची शरम सुद्धा वाटत नाही. अरे लढायचे तर समोरासमोर लढा. पण नाही, आमच्या संपत्ती सम्राटांमध्ये तेवढी हिंमतच. सॉरी वहिनी, आपल्याच पतिराजांचं गुणगान करतोय आम्ही. त्या देवयानीच्या बाबतीत काय घडलंय बघितलंच आहे. ती बिचारी जीवाचं रान करते शाळा वाचवण्यासाठी, आणि आमचे संपत्ती सम्राट मात्र एका मागोमाग एक नवीन नवीन डाव रचत चाललेले आहेत. सांगा स्वतःला नील भाऊजी, इथे तुमचा प्रामाणिक आवाज कोणीही ऐकणार नाही. तुम्ही ऐकताय ना आमचा आवाज वहिनी? वहिनी, किती दिवस अशा गप्प राहणार आहात तुम्ही? टीव्ही देशमुखांच्या शिष्य आहात तुम्ही. तुम्हाला सुद्धा त्यांच्यासाठी काही करावंसं वाटत नाही? कसं बोलता तुम्ही असं नील भाऊजी? मला नाही वाटणार सरांबद्दल, मला नाही वाटणार शाळा वाचवाविषयी, पण इथे माझाच आवाज माझ्यापर्यंत पोहोचू दिला जात नाही तर मी इतरांचा आवाज काय पोहोचवणार? आता आपला आवाज रणवीर राजांच्या कानापर्यंत आम्ही पोचवू. नाही, नको. यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही. तुम्ही विक्रमादित्यांशी बोला, ते ऐकतात तुमचं. त्यांच्याशी बोलून प्रयत्न करा. मला विक्रमशीच बोललं पाहिजे. नील भाऊजी, तुमच्या प्रयत्नांना यश येऊ. मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहतीयस देवयानी, पण तुला माझ्या मर्यादांची जाणीव नाही. मला माफ कर. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, आणि अपयशाला आणि दुःखाला धैर्यानं कसं सामोरं जायचं हे आपण आज या कवितेतनं शिकणार आहोत. कवितेचं नाव काय आहे आणि कवी कोण आहेत? आता मी एक ओळ म्हणीन, मग त्यानंतर तुम्ही ती ओळ म्हणायची. ठीक आहे? सुरू करूया. म्हणा. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गेली घरट्यात आली, गेली घरट्यात.
हरी काका, हरी काका तुम्ही रडताय? नाही बा, मी कुठे रडतोय? बघा, दिसतो का तुम्हाला रडताना? हरी काका, मी तुम्हाला चांगलीच ओळखते. तुम्ही काहीतरी लपवायचा प्रयत्न करताय. काय झालं? देवयानी बाई, तुम्ही बोलता ते सारं समजतंय मला, पण आमचं शिपायांचं कोण ऐकणार? ओ हरी काका, इतक्या वर्षात तुम्हाला शिपाई म्हणून कोणी हाक मारलीये का? खरं आहे मॅडम तुमचं म्हणणं. तुम्ही आणि डी सर असताना मला तसं कुणी बोलणार नाही याची खात्री आहे मला. पण तुम्ही ह्या अशा एकट्याच लढाई करत असताना मी मात्र अशा वेळी काहीच करू शकत नाही. या गोष्टीच मला राहून राहून नेहमी वाईट वाटायचं. म्हणून मग मी आज भांडलो त्यांच्याशी. कोणाशी? त्या आपल्या डी सरांच्या कॅबिन मध्ये त्यांच्या सामानाची आवरावर करणाऱ्या कामगारांशी. अहो, ते आपल्या डी सरांच्या वस्तू अगदी कशाही पद्धतीने उचलत होते. त्यांची ती बक्षिस, ती सर्टिफिकेट, त्या डायऱ्या, सारं सारं काही. पण मॅडम, त्यांनी माझं शेवटपर्यंत काही म्हणतं काही ऐकून नाही घेतलं. उलट मलाच बाहेर हाकलून दिलं. पण मॅडम, अशा सर्वात नाही, मी आपल्या डी सरांची एक महत्वाची गोष्ट काही त्यांच्या हाती नाही लागू दिली. ही बघा. ती तुमच्या ताब्यात देण्यासाठी त्यांच्या नकळत घेऊन बाहेर पडलो मी. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए आजा प्यार. मॉम मॉम, हा फोटो बघ ना, काय सुंदर हेअरस्टाईल आहे ना. शाहू, हा तुझं फोटो सेशन करूया ना, तेव्हा अशीच हेअरस्टाईल करूया आपण. मॉम, विक्रमादित्यला असं काही कॉपी करायला नाही आवडत. प्रत्येक गोष्ट त्याला ओरिजिनल लागते. ए, तुझी मीटिंग होती ना विक्रमादित्यांबरोबर, काय झालं सांगितलं नाहीस? मॉम, विक्रमादित्य जेव्हा सोबत असतो तेव्हा बस धमाल मस्ती असते. ए मॉम, आज देवनी ना मला आणि विक्रमादित्यला एकत्र पाहिलं. ती तिकडे काय करत होती? ती तिकडे रणवीर राजे शिर्केंना भेटायला आली होती. काहीतरी शाळेबद्दल बडबडत होती ग. त्यांना भेटण्यासाठी किती गयावया करणं चाललं होतं. ही लोकांना कधी सुधारणार नाहीत. ह्यांच्यामुळे माझ्या मुलीचं इम्प्रेशन डाऊन होतं. मॉम, पण मला विक्रमादित्य बरोबर बघितलं ना तेव्हा ती जळली असणार. असंच पाहिजे यांना. शाहू, मी सुद्धा घरी मायलेकीनं चांगला धडा शिकवलाय. काय केलंस? ती साक्षी येता जाता तुला टोमणी मारत असते. तुझे जुने कपडे तिच्या समोर ठेवून तिला आणि तिच्या आईला त्यांची जागा दाखवून दिलीये. मॉम, यू सो स्वीट, यू आर ग्रेट. काय मूर्खपणा आहे हा. शाळा शिफ्ट करणार आहोत म्हणे. देव रिलॅक्स. आजपर्यंत शाळा वाचवण्यासाठी तू कमी प्रयत्न केलेस का? आम्ही सगळ्यांनी तुझी धडपड बघितली. दादूंना काय सांगू? आज शाळा पाडण्याची वेळ आली तरीही आपण दादूंना खरं सांगितलेलं नाहीये. मला असं वाटतं की आपण दादूंना सगळं खरं सांगावं. अगं पण ते सांगण्यासाठी दादू आत्ता कुठच्या परिस्थितीत आहेत हे तरी आपल्याला समजायला हवं. हॅलो मकरंद, कसे आहात तुम्ही सगळेजण? बाबा, तुम्ही
उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मिळाली तर लगेच ये. बाबा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तू टेन्शन मध्ये काय आहेस? जरा देवयानीला फोन दे. हो. दादू, देऊ बोलतेय. देऊ, बेटा कशी आहेस? काही प्रॉब्लेम तर नाही ना? दादू, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. दादू लवकर परत या. आम्हाला तुमची आठवण येते. मी गेल्यानंतर राजेश शिर्केंचं काही? दादू, सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मी आहे इथे सगळं सांभाळायला. ठीक आहे, मी फोन ठेवतो. हो. देऊ अगं, देऊ, आपण बाबांना सगळं खरं सांगायला हवं होतं का? नाही काका, बरं झालं नाही सांगितलं. त्यांच्या आवाजावरनं तेही अस्वस्थच वाटत होते. काका, आता पुढे काय? आता फक्त सकाळ होण्याची वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे.